पुढीलपैकी कोणते वाक्य आज्ञार्थी नाही हे लक्षात घ्या. आज्ञार्थी नाही. बघा आता मित्रांनो, तुम्हाला माहिती आहे की आज्ञार्थी वाक्य केव्हा असते? जर एखाद्या वाक्यातून आज्ञा देणे किंवा मागणे, विनंती, सल्ला, उपदेश, प्रार्थना, आशीर्वाद, ठीक आहे, यापैकी एखादा भावार्थ व्यक्त झालेला असतो, तेव्हा त्या वाक्याला आपण आज्ञार्थी वाक्य म्हणतो. ठीक आहे. मग आता बघूया आपण हे वाक्य. मुलींनो चांगला अभ्यास करा. इथे आज्ञा दिलेली आहे. ठीक आहे, म्हणजे हे आज्ञार्थी आहे. अभ्यास करा अशी आज्ञा दिलेली आहे. परमेश्वरा मला चांगली बुद्धी दे. ठीक आहे, ही प्रार्थना केलेली आहे. मग आज्ञा देणे किंवा मागणे, विनंती, सल्ला, उपदेश, प्रार्थना आणि आशीर्वाद यापैकी एखादा भावार्थ असेल तर ते वाक्य आज्ञार्थी असतात. मला परीक्षेत पहिला वर्ग मिळावा हे मात्र आज्ञार्थी नाही. ठीक, मिळावा म्हणजे इच्छा प्रदर्शित केलेली आहे. ठीक आहे, आणि मिळावा, वा, वी, वे हे अंती येणारी जी क्रियापद असतात वाक्य, ठीक आहे, त्या क्रियापदात वाविवे ज्या वाक्याच्या क्रियापदामध्ये शेवटी येते अशी वाक्य बहुधा काय असतात? विद्यार्थी असतात. ठीक आहे, तर इथे मला परीक्षेत पहिला वर्ग मिळावा ही इच्छा प्रदर्शित केलेली आहे म्हणून हे विद्यार्थी वाक्य आहे. आणि मुले घरी गेली हे सुद्धा आज्ञार्थी नाही आहे, कारण हे स्वार्थी वाक्य आहे. कारण इथे फक्त आपल्याला काळाचा बोध होतो, कोणताही भावार्थ व्यक्त होत नाही. आज्ञा देणे किंवा मागणे, विनंती, सल्ला, उपदेश, प्रार्थना, आशीर्वाद, योग्यता, कर्तव्य, इच्छा, तर्क, अनुमान, शक्यता, अंदाज, संकेत कुठलाच भावार्थ व्यक्त होत नाही. फक्त क्रियापदाचा स्वतःचा अर्थ समजतो, म्हणजेच काळाचा बोध होतो आणि म्हणून हे स्वार्थी वाक्य आहे. म्हणजे क आणि ड हे आज्ञार्थी वाक्य नाहीत आणि म्हणून आपलं उत्तर आहे फक्त क आणि ड बरोबर. ओके, यस.